तयानबाधिक क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानबाधिक क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयानबाधिक क्रोध काम विठ्ठल 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 विठ्ठल। आज निलंगा येथे बालाजी नगर मध्ये एक योग भूमीची स्थापना झाली। लक्षात घ्या, माणसाचं घर म्हणजे भोगभूमी आहे आणि त्या भागातलं मंदिर म्हणजे योगभूमी आहे। योगभूमी भोगभूमीत गेलं तर यातना होतात आणि योगभूमीत आलं तर यातनेतून मुक्त होतो। विठ्ठल विठ्ठल। आज आपला परिसर इतका छोटा असताना सुद्धा आज या परिसराची विकासाची दृष्टी परिपूर्ण होण्याच्या आधी तुम्ही लोकांनी सुंदर असं मारुतीचं मंदिर बसवलं। मारुतीचं मंदिर पण 52 बीर काय आहेत? त्या 52 बीर मध्ये मारुती हा कसा प्रथम बीर आहे 52 बीरात, आणि त्या 52 बीरामध्ये मारुतीराय हा सर्वश्रेष्ठ कसा आहे? म्हणून गावात महादेवाचं मंदिर नसेल, विठ्ठलाचं मंदिर नसेल, देवीचं मंदिर नसेल, गणपतीचं मंदिर नसेल, पण कोणत्या ना कोणत्या तरी गावात जिथं एक मंदिर आहे तिथं मारुतीचं मंदिर असल्याशिवाय राहत नाही। इतकं लक्षात घ्या। हे फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही आहे, भारतात तुम्ही कुठेही जा तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसतं। आज काशी इतकी मोठी नगरी, त्या काशीमध्ये सुद्धा संकट मोचन नावानं आज हा मारुती बसला। संकट मोचन नाम तोर संकट में मम प्राण निकसत संकट रस तू है हरू संकट हनुमान, असं त्या मारुतीरायाचं वर्णन केलेलं आहे। असा मारुती तुम्ही लोकांनी स्थापन केला। खरं तर आज तुमचा लोकांचा खूप या भागातल्या लोकांचा योग आहे। गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये देवाला काय काय आवडतं हे सांगितलंय। तर देवाने पहिलं सांगितलं मासानाम मार्गशीर्षोहम, मला महिना कोणता आवडतो? मार्गशीर्ष महिना खूप आवडतो। पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गडबड आहे। पहिले 15 दिवस वेगळे आहेत आणि दुसरे 15 दिवस वेगळे आहेत। पहिले 15 दिवस शुक्ल पक्ष आहेत आणि दुसरे 15 दिवस कृष्ण पक्ष आहेत। देव काय म्हणतो? शुक्ल पक्ष गती हे त्याम, वर्णन आहे भगवंताने गीतेत केलेलं की मला आवडतो तो कृष्ण पक्ष नंतर आवडतो, पहिले शुक्ल पक्ष आवडतो। शुक्ल म्हणजे गरीब राहते, कृष्ण म्हणजे आगाव राहते। देवाने सांगितले की मला शुक्ल पक्ष आवडतो। आणि अशा मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षामध्ये आणि आजच्या पवित्र अशा शुक्रवारी दिवस त्याचा विधी कालपासूनच चालू झाला सगळा।
परवाच्या दिवशीपासून. म्हणजे 90% बायका मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार 90% उपास करतात, संध्याकाळी जेवतात. काय ते आता ते आपली आपली उपासना साधना करतात. त्या पद्धतीनं तुम्हाला बुधवार मिळाला. बुधवार मिळाला म्हणजे बुधवार काय असतो, बुधव द्रष्टव विनायकम असं नवग्रहामध्ये सांगितलेलं आहे की बुधाची उपासना जर केली तर गणपती खुश होतो म्हणे, आणि गणपतीची उपासना केली तर बुध खुश होतो म्हणे. बुधव द्रष्टव विनायकम. बुधवार सापडला. बुधवारच्या नंतर काल गुरुवारचा दिवस सापडला. त्या गुरुवारच्या दिवसाचं महत्त्व सांगताना त्या तंत्रात असं सांगितलं आहे, ग्रहाणाम आदिरादित्यो सर्व लोक हिते रतः हां अनेक शिष्य संपूर्ण पीडाम हरतुमे गुरुहू. गुरु असा म्हणतो की मी सगळ्या या बसलेल्या भागातल्या लोकांच्या पीडेचा नाश करतो. म्हणून लोक गुरुवारचा उपवास करतात. ते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार. आता काय मार्गशीर्ष महिन्याची उत्पत्ती कशी झाली, हा मार्गशीर्ष महिना काय आहे, ह्या मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरचा पांडुरंगसुद्धा देवळात नसतो म्हणे. मग तू म्हणताला देव जातो कुठं? हा देव भक्ताबरोबर जेवण करत गोपाळपुरात बसलेला असतो. विठ्ठल विठ्ठल. आता उद्या सकाळी आमच्या हस्ते एक भूमिपूजन आहे. पण देव पहिला आता ते झालं की मला ताबडतोब पहिले तिथं त्या गोपाळपूरला जाऊन देवाच्या पाया पडून तिथं नारळ फोडून यावा लागतो. इथं फोडला तरी तिथं जावंच लागतं. कारण 1 महिना पंढरपुरातले सगळे लोक आणि आलेला वारकरी हा गोपाळपूरला 1 महिना जात असतो, इतकं लक्षात घ्या. म्हणून एक पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज तुम्ही लोकांनी एक देवाची स्थापना केली. शास्त्रात पद्मपुराणामध्ये 5 वैदिक देव सांगितलेत, 5 पुराणोक्त देव सांगितलेत आणि 5 तांत्रिक देव सांगितले. असं पद्मपुराणातलं एक प्रमाण आहे बघा. रविर्विनायकश्चंडी ईशो विष्णुस्तथैवच. रवी म्हणजे सूर्य. 4 देव आपल्याला कधी दिसतील कधी नाही दिसणार, पण एक देव मात्र रोज दिसतो. त्याचं नाव आहे सूर्य, रवी. विनायक म्हणजे गणपती. तुम्ही आज गणपतीची स्थापना केली. आता तोही पांढरा गणपती. ऐका, पांढऱ्या गणपतीचं महात्म्य वेगळं आहे, काळ्या गणपतीचं महात्म्य वेगळं आहे, लाल गणपतीचं महात्म्य वेगळं आहे आणि हिरव्या गणपतीचं महात्म्य वेगळं आहे. ते सगळं सांगत बसलं तर रामायण होत बसते. सगळं थोडक्यात सांगतो तुम्हाला. श्वेतांगम श्वेतवस्त्रम सितकुसुम गणै पूजितम श्वेतगंधई, ह्याचं वर्णन आहे या गणपतीचं. श्वेत गणपती, ह्याला एक पांढरी दुर्वा मिळते महाराज. जर तुम्ही 1000 हिरव्या दुर्वा वाहिलो त्याचं तेच फळ आहे, आणि एक पांढरी दुर्वा जर वाहिलो तर त्याचं तेच फळ आहे. किती व्हायची? 1000 हिरव्या दुर्वा चढवण्यात जे फळ आहे तेच फळ एक पांढरी दुर्वा. श्वेतांगम श्वेतवस्त्रम सितकुसुम गणै, बरोबर आहे का देवा? पूजितम श्वेतगंधई. त्या आज पांढरा गणपती आज तिथं तुम्ही स्थापन केला. लाल गणपती हा विनायक चतुर्थीचा आहे. लाल गणपती हा विनायक चतुर्थीचा आहे. मी शिकाव म्हणून शिकलो नाही, म्हणून उगा 4 पैसे मिळावं म्हणून शिकलो. काय, लाल गणपती हा विनायकीचा आहे. लाल गणपतीला 24 तासात मीठ खाल्लं जात नाही. ज्याला संतती होत नाही, सांग तोडगा कोणाला तर सांगतो तुला आज तोडगा, लिहून घे. ज्याला संतती होत नाही त्यानं जर विनायकी केली, विनायकी चतुर्थी,
आणि विनायकी चतुर्थीला 21 दुर्वा जर गणपतीला वाहिल्या आणि दिवसभर अन्न खायचं सगळं पण बिन मिठाचं त्याला बरोबर संतती होती. विनायकी चतुर्थीचा मंत्र आहे ओम गंगणपतये नमः. हा विनायकीचा मंत्र आहे. एक गणपती असतो काळा, तो संकष्ट चतुर्थीचा चालतो. संकष्ट चतुर्थीला लाल गणपती चालत नाही. संकष्ट चतुर्थीला कोणता गणपती चालतो? काळा. त्याचं नाव आहे वक्रतुंडाय होम. चतुर्थीला कोणता मंत्र म्हणावा लागतो? वक्रतुंडाय होम. वक्रतुंडाय होम चतुर्थीला म्हणायचं. आणि विनायकीला ओम गणपतये नमः. हा महाराज परमार्थात सुद्धा साधना करताना आपल्याला जर एखादी वस्तू जर प्राप्त करून घ्यायची असेल, जसं कोरडभाऊमध्ये ऊस लावला तर त्याचा काही उपयोग होतोय का? नाही, त्याचा काही उपयोग नाही. तसं कुठल्या वेळेस काय पेरायचं. आज इथं पांढरा गणपती बसवला. मग महाराज आज इथं महादेवाची स्थापना केली आणि या महादेवाचं नाव ठेवावं लागतं. देवाच्या कानामध्ये गायत्री मंत्र म्हणावा लागतो. ते गायत्री मंत्र म्हणण्यासुद्धा ओंकार एकदा लावायचा का, ओंकार दोनदा लावायचा का, ओंकार तीनदा लावायचा. महाराज कानात मंत्र देवाच्या देताना का करावं लागतं ह्याचं फार मोठं शास्त्र आहे बरं. मग ते इकडून द्यायचं का इकडून द्यायचं हे बी शास्त्र आहे. ते आता आम्हाला माहीत राहिल्यामुळं काय अडचण होत नाही. फटफट फटफट फट होऊन जाते. पण गुरुजी हुशार होते. हळूच बघितले महाराज कुठल्या कानात देऊ लागले. आज देवाच्या कानामध्ये मंत्र दिला. आज देवाचं नाव ठेवावं लागतं. मग आता तुमच्या भागातला असल्यामुळे मी म्हणलो तुम्हाला आवडतं नाव तुम्ही ठेवा. तुमच्या सगळ्या भागातल्या जे लोक पूजेला बसले होते ते सगळ्यांनी एक मनाने एक विचाराने सांगितले की काशी विश्वनाथ ठेवा. आजपासून या लिंगाला काय म्हणायचं? काशी विश्वेश्वर. काशी विश्वेश्वर मंदिर, बालाजीनगर, निलंगा. काय म्हणायचं आजपासून? काशी विश्वेश्वर. थोडंसं काशीवर बोलू, पुन्हा लिंगावर बोलू, संपू. आज एक नगरी आहे काशी. दोन नगरी देवानी स्वतःच्या इच्छेने उभा केल्या. दोन नगरी. तिथं गेल्यावर तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही, फक्त तिथं जाणं गरजेचं आहे. तिथं गेलो की मोक्ष तुमच्या जवळ. लोक असं म्हणतात की काशीत मेल्यावर मोक्ष मिळतो. एक खूप मोठा महाराज लातूरचा सावकार होता. पैसे खूप होते. जवळजवळ 82-83 वर्षाचं वय झालं. एके दिवशी औषधाला आला, माझी पाद्यपूजा केला, मला सोन्याची अंगठी बिंगठी घातला. म्हणलं काय रे अंगठी घालावं लागलास? काही नाही महाराज म्हणलं, आता पुन्हा तुमची माझी भेट होऊ शकते का नाही मला माहिती नाही. म्हणलो का? काशीला चाललो आहे म्हणलं, आता मरायचं तर काशीतच मरायचं म्हणला. मग मी त्याला एक शॉल घातलो, त्याच्या डोक्यावर हात ठेवलो, सगळं केलं. गेला त्यानं काशीला गेला. महाराज 1 वर्ष गेलं काही मेल नाही, 2 वर्ष गेलं काही मेल नाही, 3 वर्ष गेलं मेल नाही, मरच ना झालं की. मी त्याला 1 महिन्यातून 15 दिवसातून फोन करणार. निदान अंगठी घातलंय त्याला तर प्रामाणिक राहावं. मी सतत त्याला फोन करणार, ह्यानं काही माझ्याशी. मग म्हणणार बरोबर बरोबर बरोबर. मग काय झालं महाराज, एके दिवशी त्याची परभणीला सासू सिरियस झाली. मग ह्याची बायको म्हणली मी जाऊन येते, तुम्ही इथंच थांबा. हा सासू मेली आणि मी तर एकटा काय करू? ह्याला बायकोला म्हणजे जाण्यापेक्षा एकटं राहण्याची भीती फार पडते. बायको 24 तास राहिलेली, सेवा करायला राहिलेली, स्वयंपाक करून खाऊ घाललेला. जवळ राहिल्यावर किंमत नसते, लांब गेली की किंमत कळत असते. मग हे दोघंही निघाले
महाराज ह्यानं आला 2-4 दिवस राहिला, तिथून परत लातूरला आला, लातूरला राहिला. मला फोन केला, म्हटलं ये औषधाला. येतो म्हणला. मला म्हटलं जेवायला येतो महाराज, प्रसाद घेतो म्हणलं. घे बाबा म्हणलं. म्हटलं काय मी दररोज जेवतो चटणी भाकरी, ते जेव बाबा म्हणलो. आला, जेवण वगैरे केला. महाराज गेला, परत गेला ते मेलाच की त्याला. मी म्हटलं ना काशीला मरणारा लातूरला कसं मेला. एक वाक्य आहे, तुम्ही ज्या दिवशी आईच्या गर्भाधानात तुमचे बीज रवलं गेलं त्या दिवशी तुमची मरायची जागा निश्चित झाली. इतकं लक्षात घ्या. मरायची जागा तुमची निश्चित झाली. जन्म घेतानाच मृत्यू तुमच्या समावेत येत असतो. जन्मल्यावर मृत्यू येत नाही. जन्म झाला की मृत्यू जन्मासवे असं सांगितलंय महाराजांनी. तुकोबाराय म्हणतात की जन्माबरोबरच मृत्यू त्याच्या जवळ येतो. तो मृत्यू त्याच्या जवळ आला महाराज. मग त्याचं ठिकाण सुद्धा ठरलं. आता मी म्हणलो कुठंही मरण, कसंही मरण, थोडंच माझ्या हातात आहे. माणूस कुठेही मरतंय, काय कसंही होऊ शकतंय. आता एक जण मला नेहमी म्हणायचं, महाराज मी प्राणायाम करतो, अमुक करतो, तमुक करतो, हे करतो, ते करतो, सगळं हे करायला पाहिजे, ते कर. एक दिवशी एक गाडीवाला आला, त्याला उडवला, निघून गेला. खलास विषय. आपल्याला कोणाची निंदा करायची नाही आहे, पण परमेश्वरानं जे लल्लाटीचे लिहिले, काही केले का न मोडे काळे गोरेपणा धुतले मिटवून येणे. महाराज नाही. मग काशीहून इथं आला. मग माझ्याकडे आले सगळे. महाराज ह्यांची इच्छा होती काशीत मरायचं, इथं मेले. ह्यांचे पोरं म्हणाले माती इथं करा. म्हणलो तसं करू नका, तुमच्याकडे पैसे आहेत, ह्याला चांगलं पॅक करा, ह्याचं प्रेत नेऊन गंगेत घाला, नाहीतर मणिकर्णिकेच्या घाटावर ह्याला जाळून टाका म्हणून. पण सगळ्या मुलांनी त्याचा विधी चांगला केला. तसं काशी एक नगरी आहे. काशीला अविमुक्त धाम काय म्हणतात? अविमुक्त धाम, मुक्त धाम. काशीत गेल्यावर परमार्थ करावं लागत नाही, काशीत जायला परमार्थ करावा लागतो. काशीत गेल्यावर परमार्थ करायचा नाही. हो, लोक म्हणतात माळ घालायची. अरे माळ घालायला पुण्य करावं लागतं, मग माळ पडते. थोडंच कमळाच्या गळ्यात पडते आणि पडली तर टिकते का? जशी बायको टिकत नाही तसं माळ बी टिकत नाही. टिकत नाही महाराज. माळ निघून जाते. माळ गळ्यात राहायला सुद्धा पुण्य करावं लागतं, इतकं लक्षात घ्या. तसे काशी नगरी आहे. जी काशी नगरी देवानं स्वतःच्या इच्छेने वसवलेली आहे. काशीत तुम्ही बघा, एक विश्वनाथ नाही आहे, करोडो लिंग आहेत. किती? करोडो लिंग. बघाल तिथं लिंग आहे, बघाल तिथं लिंग आहे, बघाल तिथं लिंग आहे. कुठल्या लिंगावर कोण पाणी घालतंय, कुठल्या लिंगावर कोण पाणी घालत नाही. एक जण पाणी घालत राहते, एक जण अभिषेक करत राहते, एक जण पूजा करत राहते, एक जण पाया पडत राहते. काही नाही, देव मुक्त आहे. असा हा विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ, असा हा विश्वनाथ. महाराज स्मशानात राहतो. काय घालून राहतो? गजचर्म व्याघ्रांबर. अरे व्याघ्रांबर घालून तो तिथं राहतो, उघडा राहतो, हातात त्रिशूळ घेतो. विष्णू सहस्रनामामध्ये महादेवाचं नाव आलंय. महादेवाचं खरं तर विष्णू सहस्रनामामध्ये महादेवाचं नाव येऊ नये लागतं. यायला पाहिजे का? विष्णूचं नाव आहे, त्याच्यात महादेवाचं काय काम आहे? पण आलंय. काय नाव आलंय? आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु. अरे गुरुचाही गुरु जर कोण आहे तर तो महादेव आहे. महादेव म्हणून शास्त्र. आता सध्या लोकांच्या डोक्यात प्रदीप मिश्रा खूप बसलेले. ह्या महिला मंडळाच्या तर
आता जेवढे टी व्ही बघणारे 80% बायका मी लोकांना तोडगे सांगतो, आता लोक मलाच तोडगे सांगू लागले. हो मला आता लोक काय सांगा, ते बाई म्हणते महाराज असं केलं तर असं होतं, तुम्ही असं सांगत जावं म्हणते लोक. बरं बाबा आता काय जमाना तुमचा आहे आता काय. मग तसा हा जो महादेव आहे, महादेव, या महादेवाची काशी विश्वनाथाची प्रतिष्ठा इथं झाली. महाराज थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. तुमच्या कर्मधर्म संयोगाने इतका चांगला महादेव आणलाय. कुठून आणलाय हा बघा, विठ्ठलाच्या दरबारातून आला. वाह वाह, हा योग आहे, ह्याला म्हणावी अद्वैत भक्ती. विठ्ठलाच्या दरबारात शाळीग्राम भेटावेत, कृष्णाची मूर्ती मिळावी, विठ्ठलाची मूर्ती मिळावी, पण तिथंही महादेवाची मूर्ती. पंढरपूर कसं आहे, तुकोबाराय असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही न जाऊ वैकुंठा, जिही देखली पंढरी रे, नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया. बसवंत खेळ्याहून जातो म्हणतात, सुख देईल विसावा रे. अशा पंढरपुराहून मूर्ती आणली. मूर्तीत अनेक प्रकार असतात महाराज. मूर्ती अतिशय सुंदर आहे, चांगली मूर्ती आहे. मूर्ती एकट्यानं दिली आहे का सगळ्यांनी मिळून बसवली आहे? हां, एकट्याने दिली. कोण दिली आहे मूर्ती? गोविंदराव बिराजदारांनी आज इथं विठ्ठलाची, आज महादेवाची आज इथं मूर्ती दिली. महाराज काहीतरी गतजन्माचं पुण्य असेल, कारण आपल्याला काय वाटतं, पैसा असला तर माणूस देऊ शकतो. मालक पैसा असणारा तर कधीच देत नाही. ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांना नक्की देते. पैसा असल्यामुळे ते इकडं तर ठेवतंय, इकडं तर ठेवतंय, गाठ बांधून तर ठेवतंय, बॅगेत तर ठेवतंय, कुलपात तर ठेवतंय. पण आज दिली. आणि तुम्हा सगळ्या बालाजी कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांचं कौतुक आहे. एकटा मूर्ती द्यायला तयार झाला तर काय करावं, मूर्ती बांधावं तर लागेल, त्याला उघड्यावर ठेवता येत नाही. आज त्याला सुंदर असं छोटंसंच मंदिर बांधलं आहे. आणि मंदिर आजकाल छोटेच असावेत, घरही छोटे असावेत. पहिले वाडे होते, आता बंगले गेले, आता फ्लॅटच आले. काय झाडणारा माणूस भेटेना, काम करणारा गडी मिळेना. पोदार खेड्यात अजून बी चालते, पण शहरात गेलं तर ते मालक दरवाजा बंद करताना झाडत राहतो. तसं छान मंदिर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. कॉलनीतल्या सगळ्या लोकांनी यथाशक्ती यथाज्ञानेनं, असं नाही की भरपूर पैसा दिला तरच त्यांना खूप, त्याची भक्ती खूप मोठा आहे. आपल्या ताकदीनं, आपल्या शक्तीनं, आपल्या भक्तीनं आज तुम्ही इथं या मंदिराला पैसा दिला, महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली. जलादिवास, धान्यादिवास केला का सगळं? काय काय केलं? दोन्ही केले. वस्त्रादिवास केला का? रात्री शया दिवस, बस बरोबर. काय देव एक घर पुढं अगदी नेऊन बाउंड्री बॅटिंग करत राहतात तिची. अगदी देवाने सगळं व्यवस्थित त्याचा विधी उपचार देवाचा केला. काय असतं, ज्या वेळेस आता ही मूर्ती घडवत असताना मूर्तीवर बसवून त्याला टाचे मारावे लागतात, तर त्याच्यातले सगळे दोष जाण्यासाठी म्हणून हा प्रतिष्ठेचा विधी करावा लागतो आणि त्याला देवत्व द्यावं लागतं आणि मग त्याला तिथं बसवावं लागतं. आज माझे काहीतरी आज भाग्य आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या आज 3रा दिवस आहे ना, आज 3ऱ्याच दिवशी देवानं आज मूर्तीची प्रतिष्ठा करून घेतली. तेही निलंग्यासारख्या एका पवित्र ठिकाणात बालाजी नगरमध्ये आज इथं मूर्तीची प्रतिष्ठा झाली. आता तुम्हा लोकांवर काही जबाबदारी आहेत, काही जिम्मेदारी आहेत. एक जबाबदारी अशी आहे की सगळ्यात भूक जर लवकर कोणाला लागत असेल तर ती महादेवाला लागते. त्याला अंगावर पाणी पडलं की त्याला भूक लागते, त्याला नैवेद्य दाखवावं लागतो. कॉलनीतल्या
लोकांनी ठरवून घ्या. सगळेजणच रोज आणून दाखवून एक दिवस त्याला उपाशी ठेवू नका. एक एक जण वाटून घ्या की या महिन्यात एवढी घरं जावं. काही जास्त दाखवायचं नाही. आणि त्याला दाखवून पुन्हा आपल्यालाच खायचं. कुठं त्यानं खाणार आहे पुन्हा. हा, त्यानं खाणार राहिला तर विचार केला असता की काय करावं. त्यानं काही खाणार नाही, त्याच्यामुळं काही चिंतेचं काम नाही. खाणार तर शेवटी दाखवल्यावर आपणच प्रसाद आहे म्हणून अजून डबल खाणारे आपण आहोत. प्रसाद आहे ते आमच्याकडे महाराजाचं प्रमाण आहे. प्रसाद घ्यावा अतिहरुषे विकल्प न धरावा मानसी. एक प्रसाद खाल्ला तर त्रिकुटावरी गुरुनाथ तेथे बैसे मल्लनाथ. महाराज प्रसाद आपल्या घरातून सुद्धा देवाला प्रसाद दाखवला पाहिजे. सोमवार आहे, आपल्याला एकच महाशिवरात्री माहिती आहे. महिन्याला शिवरात्री असते, महिन्याला प्रदोष असतो. प्रदोष घ्या, शिवरात्री घ्या. एक जण काहीतरी त्या दिवशी देवाला अभिषेकाची एक परंपरा पाळा. आपण जायचं, पाणी घालायचं, दूध घालायचं, पाणी घालायचं, साखर घालायची, मध घालायचा, तूप घालायचे, साखर घालायचं, चोळायचं आणि महादेवाला आपल्या घरात प्रदोष शिवरात्रीला एक बेल. इथं आता जवळ कुठंतरी एक चांगलं बेलाचं झाड लावा. आहे का? लावलं आहे ना? वा, हे असं पाहिजे. पहिले सगळं रेडी पाहिजे. एक बेलाचं झाड लावा. देवाला रोज एक तरी पान बेलाचं वाहत जा. देवाला भस्म खूप आवडतं. ते भस्म असं असतं काय मनोज देवा, भस्म कसं आहे? अनादी शाश्वतम शांतम चैतन्यम चित्स्वरूपकम. कसा आहे तो? अनादी आहे. चिदांगम वृषभाकारम चिद्भस्मम लिंगधारणम. असा हा लिंग आहे. असं हे भस्म आहे. म्हणून तिथं पंढरपूरला नाही तर काशीला गेल्यावर एक मोठं भस्म मिळतं आहे. ते मोठं भस्म घ्यायचं, तिथं आणून ठेवायचं. येणारा माणूस देवाला पहिले लावते, पुन्हा आपल्याही कपाळाला भस्म लावून घेतो. भस्म रोजचं लावलं पाहिजे. आणि नैवेद्य झाला, भस्म झालं. आणि महिन्यातून आता भजनी मंडळ निलंग्यात भरपूर आहेत. आता मनोज महाराज तर गुरुबाबांच्या समोर रोजचे 2-3 4 कधी तर भजन ठेवतात. इथं एक महिन्यात 2 शिवरात्री असतात. शुक्ल पक्षात एक असते, कृष्ण पक्षात एक असते. तर दोन्ही नाही जमलं तर एक तरी महिन्यातून भजन करत जावा. का भजन सामुदायिकरित्या करायचं? सगळे लोक त्या निमित्ताने एकत्रित येतात. तुमची सगळ्या लोकांची ओळख होती, भेट होते. आपल्या अंगात जर काही खोडील गुण असतील तर ते सगळे एकत्रित आल्यावर निघून जाते. म्हणजे काही जणांना काय, मला पुढंच का बसवलं नाही, मला मागच का बसवलं, मी पुढंच बसणार, मी मोठ्याचीच आहे. भजनात आलं की ते सगळं निघून जाऊन बरोबर गाडी शिस्तीला लागत असते. ती इथं काही नसते. इथं सगळे एका लाईननं चालत राहते, एका मापात दोरी असते. सगळे भजन करत जा. कारण देवाला भजन खूप आवडत असते. देवाला पूजा खूप आवडत असते. देवाला भजन खूप आवडत असतं. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की भजन करा. रोजचं नैवेद्य ठेवा. 15 महाशिवरात्रीला एक अभिषेक एका घराने वाटून घ्या. अभिषेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराला वेळ ठरवा आणि त्याला कुलूप लावत चला. नाहीतर तिथं नैवेद्य ठेवला की कुत्रे जाऊन त्याला चाटू नयेत याची काळजी सगळ्या इथल्या लोकांनी घ्या. नाहीतर काय असतं, आता आम्ही बघतो जरा उघडं ठेवलं की आत कुत्रे जातात, चाटत बसतात, हे करतात, ते करतात. त्याच्यामुळं त्याचं पावित्र्य ठेवणं हे आपलं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की शंकर आहे, शिव भोळा. ऐका तुम्ही, जो भोळा असेल तो शिव होऊ शकतो का? कधीच होऊ शकणार नाही. देवाने भोळ्याचं सोंग घेतलं आहे. कसं आहे, महाराज म्हणतात चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे राजा. राजा असा असतो की महाराज सगळ्यावर राज्य करणारा असतो. पण तुमचं आमचं राज्य करण्याला मर्यादा आहेत. काय, कशी मर्यादा आहेत? आपण कोण आहेत? आता समजा या गावचा नगराध्यक्ष आहे, त्याचं नगराध्यक्षपद कुठपर्यंत असतं आहे? दिवसभरापुरतं मर्यादित असतं. ग्रामपंचायतीचा सरपंच आहे, त्याचं सरपंचपद कसं असतं? त्या गावापुरतं मर्यादित असतं. गावातला एक सदस्य आहे, त्याचं सदस्यपद काय असतं? त्याच्या वार्डापुरतं मर्यादित असतं. मुख्यमंत्री आहे, राज्यापुरता मर्यादित आहे. पंतप्रधान आहे, भारतापुरता मर्यादित आहे. पण देव आहे,
असं म्हणतात, ज्याची सत्ता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अवस्थेत जगात कोणीही मोडू शकत नाही, त्याचं नाव महादेव आहे म्हणे. विठ्ठल 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 महाराज म्हणतात त्याचे पाय माझे चित्ती, त्या देवाचे पाय माझ्या चित्तात राहू. चित्त एक असं ठिकाण आहे की चित्ती तुमचे पाय, तुकोबारायने म्हटलेलं आहे, चित्ती तुमचे पाय डोळा रूपाचे ध्यान. या चित्तामध्ये काय पाहिजे तर देवाचे चरण पाहिजेत. महाराज म्हणतात म्हणून देवा कुठलाच मंत्र हा वेदामध्ये आलेला नाही आहे, पण नमः शिवाय हा मंत्र वेदामध्ये आलाय ना. मनोजदेव बघा म्हणतो, चुकलं तर सांगा मला. नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च नमः शंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमोग्रेवधाय च अग्रेवधाय च नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च. पुढचं वाक्य मोठं आहे, शिवायचं शिवतरायचं, ते सगळं मोठं, आपल्याला जायचं नाही. नमः शिवाय हा मंत्र कशात आला? वेदामध्ये आला आहे, वेदामध्ये. बघ म्हणून या मंत्राला विटाळ नाही हा म्हणून, आणि याला प्रणव लावलेला नाही आहे. ओम नमः शिवाय घेतले की 6 अक्षरी होतो, नमः शिवाय घेतले की 5 होतो. आणि 5 मंत्र कुठेही कसाही कधीही कुठेही घरी जपू शकतो आणि स्मशानातही जपू शकतो. म्हणून रोज 5 मंत्राचा जप नमः शिवाय आजपासून प्रत्येकाच्या घरामध्ये 1 माळ तरी नमः शिवायची झाली पाहिजे. असा एका चांगला योग तुमच्या गुरुजीमुळं आज मला खरं तर आला. ते तुमचा सर्व ग्रामस्थांचं फार मोठं भाग्य आहे की तुम्ही इथं एक महादेवाचं मंदिराची स्थापना केली. आणि मारुती तर पहिल्यापासूनच आहेत, पण मारुतीच्या बरोबर गणपतीची तुम्ही स्थापना केली. पण ते कसं आहे, ते गणपतीची तुम्ही बाहेर स्थापना केली बरोबर आहे, इकडच्याची जशी अवस्था झाली तिकडच्याची तशी करू नका म्हणजे झालं. ते त्याला खूप छान ठेवलं. कसं आहे, गणपती हा गणातला अधिपती आहे, गणपती हा गणातला अधिपती आहे, बरोबर आहे ना. त्या गणपतीला असं म्हटलं आहे, त्वम ब्रह्मात्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्मभूर्भुवः स्वरोम, असा हा गणपती आहे. तुमच्या दृष्टिकोनातून पांढरा गणपती आला आहे. पांढरा गणपती म्हणजे सात्विक गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे. त्या गणपतीची आराधना करा, त्या गणपतीची उपासना करा. एकदा विठोबा रखुमाईचं भजन घ्या म्हणजे शेवट करतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. कुठल्याही देवाचं नाव घ्या. इथं एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे की पण तुम्ही कुठल्याही देवाचं नाम घ्या, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकियला तरले तरती हा भरवसा, नामधारकांचा ठसा. उगा भांडणं करत बस का, नाहीतर मी महादेव करतो तू. आता बघा आम्ही वाणी राहून विठ्ठलाची उपासना करतो, पण आमचे वडील नेहमी म्हणायचे की आम्ही 2 in 1 नाव म्हणायचं. लोकांना राग यायचा, स्वामी लोकांना, महाराज कसं म्हणतो. पण माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, ती परंपरेनं चालत आलेली खूप मोठं भाग्य आहे. महाराज काल आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांनी 74 कोटी 80 लाख पंढरपूरच्या विकासासाठी दिले.
उद्या त्याच्या पहिला 26 कोटी रुपयाचं भूमिपूजन उद्या पांडुरंग माझ्या हस्ते करून घेऊ लागले. माझं अनेक जन्माचं पुण्य की एकतर वारकऱ्या तिथं वारकरी पाया पडायला जातो, त्या वारकऱ्याची व्यवस्थापना करायसाठी पांडुरंगानं माझी नेमणूक केली. माझी मुदत देशमुख मालक संपली. पांडुरंग म्हणला थांब अजून एवढं इलेक्शन झालं की मग तू जा. म्हणून मग आता आहे म्हणजे एवढं चांगलं उद्याचा योग आमच्या आयुष्यातला आहे. उद्या सकाळी 9 वाजेच्या आत मुहूर्त आहे. 9 नंतर नक्षत्र बदलू लागलं आहे आणि तुमचं धनुर्मास लागू लागला आहे. आता हे ब्राह्मण मला काय, आम्ही वारकरी आधी विठ्ठल नाम घ्यावे पुढे पावलं टाकावे, तो अवघाची शकुन हृदय देवा, हे कुठं सुधरू देतात आम्हाला. ते मुहूर्त बघा, हे मुहूर्त बघा, अमुक करा तमुक करा, असं करा तसं करा. बरं आम्ही म्हणतो ठीक आहे, जसं असेल तसं आपण करू. तर उद्या जय जय विठ्ठल. हो पाहे पाध्वजाचे चिरगुट राया जतना करिता कैसा मी कपतीत परितुदा मुद्रा मासी पात्र राहो चालवे आपुल्या पाडे कैसा मी कपतीत परितुदा मुद्रा बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या परितुजा मुद्रा कृष्णा म्हणे वैष्णव अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळ आम्ही बळी आम्ही बळी काला वाटू वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका हो बोना गोपाल काला गोड झाला गोपाल काला गोड झाला गोविंदाने गोड केला 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 गोपाल काला गोविंदाने गोड केला गोड झाला बोला काला वाटा संस्थांचा जुना शिष्य शेवटची चाल द्यायची पण वेळ खूप झाला.
धन्य धन्य ते लोचनाने करके अवलोकन बाळा वाळी प्रेमान धन्य धन्य ते लोचनाने करके अवलोकन नामा म्हणे चैवागे काही धन्य धन्य ते लोचनाने करके आरती राजा महाकैवल्य संत लोकले ज्ञान ज्ञान राजा हे बोले राम चरणी ज्ञान राजा महाराज स्वामी